नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतो राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे गुंजा आता मृण्मयीला नाव शिकवत असते. तर कबीर हा बघत असतो की गुंजा म्हणत असते आणि तिच्या पाठीमागे मृण्मयी म्हणत असते. तर कबीर म्हणत असतो, गुंजा स्टॉप, अजून मला काही गोंधळ नकोय, प्लीज गुंजा थांब तू. तर गुंजा म्हणते, साहेबाचं नाव घ्या आणि पुढे म्हणा, सरपोतदारांच्या घरात आली सून. मग त्यानंतर मृण्मयी ही गुंजामागे बरोबर छान असे नाव घेते. तर सर्वजण खूपच टाळ्या वाजवतात. तर सर्वेश म्हणतो, खरंच गुंजा, तू खरंच खूप मदत केली ग या लग्नात. अगं मधू, तुला माहितीये हळदीच्या दिवशी गुंजाने तर असं गाणं गायलं ना आमच्या घरी, तर आमची रुसलेली माया सुद्धा हसायला लागली आणि रडत होती आमची माया चक्क. तर मधू म्हणते, हो का, खरंच. तर माया म्हणते, वाव ग्रेट मधुश्रीताई, तुमची ही मोलकरीण खरंच खूप हुशार आहे. तिच्या अंगात बरेच गुण आहेत. मग सर्वेश म्हणतो, गुंजा धर हे गिफ्ट तुझ्यासाठी. तर गुंजा म्हणते, अहो कशाला, मला नकोय. त्यावर सर्वेश म्हणतो, अगं गुंजा, तू लग्नात खूप काही केलंय आमच्यासाठी, त्यामुळे तुला ही भेट आहे. तर मृण्मयी म्हणते, गुंजा घे ना ग, माझ्यासाठी घे. तर मधू म्हणते, हो गुंजा घे. तर लगेच गुंजा म्हणते, ठीक आहे. त्यावर माया बोलते, अगं गुंजा घे, आम्ही सर्व नोकरांना दिलंय गिफ्ट, संकोच करू नको, खूप महागडं आहे ते गिफ्ट, घे घे, असे आता माया म्हणत असते. इथे मात्र आता उमेरला खूपच वाईट वाटत असते. तर लगेच सर्वेश म्हणतो, गुंजा घे. तर गुंजा म्हणते, थँक्यू काका, आणि तसं बी मृण्मयी ताईचं लग्न मी कधीही विसरणार नाही. आणि ती म्हणते, मी आलेच आतमध्ये ठेवून, असे म्हणून आता गुंजा आतमध्ये जात असते. कबीर हा गुंजाकडे बघतच असतो. त्यावर मधू म्हणते, चला चला आता जिलबे तोडायचा खेळ खेळायचंय. तर माया म्हणते, काय जिलबी तोडायचा खेळ म्हणजे काय असतं ते? तर लगेच वहिनी मायाला म्हणतात, माया वहिनी, तुम्हाला रीतीबाती म्हटलं काही माहीतच नसतं. जिलेबी कशी तोडायची माहीत नाही का? कबीर तोंडात जिलेबी धरणार आणि मग मृण्मयी ती जिलेबी तोडणार, हा खेळ असतो तो. त्यानंतर आता इथे डोंगरवाडीला सत्यादा आणि बाबळी घरी आलेली असते. तर सत्यादा बाबळीला म्हणत असतो, बाबळे, खूपच 2 दिवस खूपच त्रास झाला ना ग तुला, काट्याकुट्यातून कसं तरी पोलिसांना चकवा देत तुला इथं आणलंय. तर बाबळी म्हणते, अरे जाऊ दे ना, आपण पोहोचलो ना, नको ती मुंबई, विसरून जा रे बाबा, नको, आपण इथे पोचलोय ना आता. तर तेवढ्यात बाबळीचं लक्ष जाते की दरवाजाला टाळं नसतं. तर बाबळी सत्याला म्हणते, अरे सत्यादा, हे बघ ना, मी टाळं लावलं होतं, इथं तर टाळच नाहीये, कोण घुसलं असेल रे, गुद्याने कब्जा तर केला नसेल ना. तर सत्यादा म्हणतो, नाही नाही, त्याच्यात एवढी ताकद नाही, चल आपण आतमध्ये जाऊन बघू. असे म्हटल्यानंतर आता सत्यादा आणि बाबळी दरवाजा उघडून आतमध्ये येतात आणि बघतात तर समोर कडू आजी बसलेली असते. तर सत्यादा म्हणतो, अगं ही तर तुझी आई आहे. तर लगेच बाबळी म्हणते, आई तू कधी आली, तू कुठे होती आणि हे काय लागलंय तुझ्या डोक्याला? तर गुद्या हे सर्व खिडकीतून बघत असतो आणि म्हणत असतो, ए म्हातारे, आता काय सत्यादाला माझं नाव सांगू नको ग बाई, नाहीतर तो मला सोडणार नाही. तर आता सत्यादा म्हणत असतो, ए म्हातारे, बोल ना काहीतरी. तर लगेच कडू आजी काही न बोलता शांत बसलेली असते आणि त्या दोघांकडे बघत असते. तर सत्यादा म्हणतो, बहुतेक म्हातारीची धार बोदड झालेली दिसते. तर लगेच कडू आजी म्हणते, पोरांनो, इथे काय करताय, हे दुसऱ्यांचं घर आहे, जावा पुढे जावा. तर बाबळी म्हणते, अगं आई, असं काय करतेस तू? तर लगेच सत्यादा म्हणतो, ए म्हातारे, असं वेड लागल्यासारखं काय बोलतीस? तर ही तुझी पोर आहे ना. तर लगेच कडू आजी म्हणते, तो कुठे आहे ज्याने मला इथे आणलं, तो जो मला बिस्किट देतो खायला, पाव देतो? तर सत्यादा म्हणतो, नेमकं त्याचं नाव काय? तर गुद्या म्हणत असतो, ए म्हातारे, माझं नाव घेऊ नको ग बाई इथे. तर लगेच सत्यादा म्हणतो, कोणी आणलंय तुला, बोल की. तर कडू आजी म्हणते, अरे तो नाही का, ज्याला मी मुर्द्या म्हसन्या म्हणत असते. मग बाबळी कडू आजीच्या डोक्याला हात लावते आणि म्हणते, अगं आई, काय लागलंय तुला? तर कडू आजी म्हणते, ए दूर हो, हात लावायचा नाही, ती पट्टी माझी आहे. त्यानंतर आता इथे जिलेबी खाण्याचा खेळ सुरू झालेला असतो. तर लगेच मधू म्हणते, अगं गुंजा, पटकन जिलेबी आण, चल बरं पटकन. तर कबीर म्हणतो, खरंच आई, या सगळ्याची काय गरज आहे? तर वहिनी म्हणतात, अरे ही परंपरा आहे आणि तुमचं नशीब चांगलं, तुम्हाला जिलेबी दिली तोडायला, आमच्या वेळेस आम्हाला लवंग दिली होती, माहितीये का?
तर सुबोध म्हणतो, अगं आई, त्यावेळेसचा जमाना वेगळा होता, तेव्हा ओळख नसायची ना. तेव्हा मधू म्हणते, हो ग बाई, तेव्हा खूप अवघड असायचं. त्यावर मृण्मयी म्हणते, आत्तू, आता पण अवघडच आहे ग बाई. तर सर्वजण आता मृण्मयीला आणि कबीरला हसत असतात. तर मात्र कबीर हा गुंजाकडेच बघत असतो. त्यावर कविता मृण्मयीला बोलते, मृण्मयी, आमच्यासमोर जिलेबी तोडली ना तरच संसार सुखाचा होईल, म्हणजे गोडवा असतो बरं का संसारात. तर इथे आता उमेर हा गुंजाकडे बघत असतो आणि मनाशीच म्हणत असतो, कबीर बिरादर, किती खुश आहे तुझी फॅमिली, आणि मला माहिती आहे हे सर्व तू त्यांच्या आनंदासाठी केलंय, पण गुंजाच्या आनंदाचं काय रे? असे आता उमेर गुंजाकडे बघत मनाशीच म्हणत असतो. तर त्यानंतर आता इथे डोंगरवाडीला कडू म्हणत असते, नाही नाही, म्या कोणाची आई बी नाही, जा पुढं जा, पुढं घरं आहेत पोरांनो. तर सत्यादा म्हणतो, काय म्हातारे, काय तमाशा लावलाय, तू खरं तर आई नाहीच आहे, पण हा मान खरं तुला आता बाबळीने दिले म्हणून तुला आई म्हणतोय. तर लगेच कडू म्हणते, नाही रे, चोरी करायला आलाय इथे, मला आई म्हणताय. तर बाबळी म्हणत असते, अगं आई, काय झालंय तुला? त्यावर सत्यादा म्हणतो, ए म्हातारे, त्या बुद्याकडून 25,000 घेतले आणि कुठे फरार झाली होती? त्यावर गुद्या लगेच म्हणत असतो, 25,000 गेले आणि गुंजा पण गेली, पण आता हिच्याकडून ना बातमी काढावंच लागते. तर आता सत्यादा म्हणत असतो, गबगुना त्याचे पैसे दे, आणि इथून पुढं तू आणि त्या गुद्याने मिळून जर बाबळीला त्रास दिला ना तर जित्ता सोडणार नाही. तर लगेच कडू जोरात ओरडते आणि म्हणते, पोरा, कोण गुद्या, कुणाचे पैसे? मला काय बी आठवत नाही रे, खरंच नाही आठवत. त्यावर बाबळी म्हणते, अगं आई, काय झालंय तुझ्या डोक्याला, काय लागलंय? तर लगेच कडू म्हणते, हात नाही लावायचा डोक्याला, हात नाही लावायचा, माझी पट्टी आहे ती. तर बाबळी सत्यादाला म्हणत असते, अरे काय झालं असेल रे आईला, अशी का वागतेस ती? तर सत्यादा म्हणतो, डोसक्यावर पडली वाटतं, याददाश्त गेली की काय हिची? ए म्हातारे, अगं ही तुझी लेक बाबळी, तिची पोर गुंजा, आठवतं की नाही? आणि मी सत्यादा. तर लगेच इथे कडू डोक्याला हात लावत असते आणि म्हणत असते, गुंजा. तर सत्यादा म्हणतो, बाबळे, पडलेल्या कपारातून वैद्याला बोलवावं लागेल, तेव्हाच काहीतरी तो काय असेल ते सांगेल. तर इथे बाबळी म्हणत असते, देवडोंगरोबा, हे काय वाढून ठेवलंय काय माहिती, आता काय होईल आईचं? तर लगेच ती म्हणते, आई. तर कडू म्हणते, ए म्या कुणाची आई नाही हाय, लांब राहायचं, माझ्यापासून लांब राहायचं. आता उद्या हे सर्व खिडकीतून बघत असतो आणि म्हणत असतो, खरंच या म्हातारीची याददाश्त गेली. तर इथे आता रेशीम म्हणत असते, चला चला, आता टाइमपास करायचा नाही, चला पटकन जिलेबी खायला सुरुवात करा. तर आता गुंजा जिलेबी घेऊन आलेली असते आणि मनाशीच म्हणते, साहेबा, ही जिलेबी मृण्मयीताईंच्या तोंडात टाकून तुमच्या संसाराचा रस आणि गोडवा सुरू करा. असे आता गुंजा मनाशीच कबीरकडे बघून म्हणत असते. मग कबीरनेही तोंडात जिलेबी धरलेली असते. तर रेशी म्हणते, अगं मृण्मयी, बघत काय बसली, खा पटकन जिलेबी. तेव्हा कविता म्हणते, अगं मृण्मयी, किती लाजतेस, आवर पटकन, रीत आहे ती, चल. तर लगेच आता मृण्मयी कबीरच्या तोंडातील जिलेबी धरत असते, मात्र ती पुढे जातच नसते. तर कविता म्हणते, अगं ए मृण्मयी, काय चालू आहे तुझं, आवर ना. तर मृण्मयी म्हणते, अगं पण असं सर्वांसमोर काय गरज आहे? तर रेशी म्हणते, कमोना मृण्मयी, चल पटकन, आवर, तुला तसं सोडणार नाही आहोत. तर वहिनी म्हणतात, अगं ए रेशीम, तुझी वहिनी आहे ती. तर रेशी म्हणते, नाही, माझी आधी मैत्रीण आहे, त्यामुळे जिलेबी तर तिला खावीच लागेल. तर कबीर मात्र हा मृण्मयीकडे बघत असतो आणि मनाशीच म्हणतो, मृण्मयी, तुझ्याशी जवळीक म्हणजे तुझ्याशी केलेला खोटेपणा मला आठवतो, माफ कर मृण्मयी मला. असे आता कबीर मनाशीच बोलत असतो. त्यावर लगेच वहिनी म्हणतात, रेशीम, जा पटकन लवंग आंग बरं, यांना तसं जमणार नाही, जा लवंग घेऊन ये. तर मृण्मयी म्हणते, नाही नाही, नको, मी खाते ना जिलेबी. तर लगेच मृण्मयी कबीरच्या तोंडात जी जिलेबी धरलेली असते ती खाते. तर सर्वजण टाळ्या वाजवतात. तर कविता म्हणते, फक्त एवढीशीच खाल्ली का, अजून खा, अख्खी खा बरं. तर सर्वेश लगेच म्हणतो, अरे, तुमच्या लक्षात नाही आलं का, तिने जास्त जिलेबी कबीरला ठेवली आहे, तिचं जास्त प्रेम कबीरवरती आहे. आता हे सर्व बघितल्यानंतर गुंजाला तर फारच वाईट वाटलेले असते. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. तर लगेच मधू म्हणते, हो ग बाई, खरंच. त्यावर कबीरचे बाबा म्हणतात, आणि माझ्या कबीरने तर
तिला पूर्ण जिलेबीच दिली. बघितलं दोघांमध्ये किती प्रेम आहे ते. यात तर खरा गोडवा असतो आणि शेवटी यालाच प्रेम म्हणतात. तर आता सर्वजण खूप हसत असतात. त्यावर वहिनी म्हणतात, मग माया ताई बघितलं की नाही जिलेबी तोडणं कसं असतं ते. अशी रीत असते आमच्याकडे. आता कळले ना. तर माया ही शांत बसलेली असते. ती काही न बोलत असते. तर लगेच मधू काही बोलणार तर सर्वेश दादा म्हणतो, अगं ये मधू, आम्हाला माहीत आहे इथे जिलेबी खाण्याचा खेळ झालाय, पण आम्हाला जिलेबी मिळेल की नाही, आम्ही इथे केव्हाचं वाट बघत बसलोय ग. आम्हाला पण खायची आहे गोड जिलेबी. तर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, हो हो मधू, आम्हाला खायची आहे जिलेबी, आण बरं पटकन जा. तर लगेच मधू म्हणते, हो सर्वांना जिलेबी मिळणार आहे, कोणीही काळजी करू नका. मग सर्वेश म्हणतो, अगं मग आण ना पटकन, आण बरं पटकन. त्यावर वहिनी म्हणतात, सर्वेश दादा जिलेब्या मिळणार आहेत, पण त्या ज्याने त्याने स्वतःच्या हाताने खायच्यात बरं का, इथे काही कोणी भरवणार नाहीये. तर आता सर्वजण हसत असतात. मग कबीर मात्र हा गुंजाकडे एकटक बघत असतो. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल उमेर आणि कबीर दोघेही बाहेर आलेले असतात. तर उमेर म्हणत असतं, अरे यार, सगळ्यांना आनंद बघून मला गुंजाचं खूप वाईट वाटतंय रे. गुंजाचं काय करायचं आता. तर लगेच कबीर म्हणतो, तिचं काय करणार आहे, आज ही वेळ तिच्यामुळे आली आहे आणि आज मृण्मयीला माझ्याकडून खूप काही अपेक्षा आहे, पण मी त्या पूर्ण नाही करू शकत. उमेर मला वेळ हवाय रे, हे सगळं निस्तरण्यासाठी मला वेळ हवाय, असे आता कबीर उमेरजवळ म्हणत असतो. त्यानंतर इथे आतमध्ये सर्वेश म्हणत असतो, अगं माया, हे आपल्या जावयाचं घर आहे आता, आश्रितांचं नाही. यावर माया सर्वेशला बोलते, तुझ्या जावयाची आई आधी आश्रितच होती ना आपल्याकडे. तर मात्र आता मधूलाही खूप वाईट वाटलेलं असतं आणि तेवढ्यात दरवाजात कबीर आलेला असतो. आता हे सर्व बोलणे ऐकल्यानंतर कबीरलाही माया मामीचा खूपच राग आलेला असतो. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी मित्रांनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.